जलगांव में पूर्व मंत्री एकनाथ खडसे के घर पर हुई चोरी ने सनसनी फैला दी है। खडसे का कहना है कि यह कोई आम चोरी नहीं बल्कि सुनियोजित साजिश है। खडसे के मुताबिक घटना दिवाली के दौरान हुई जब वे मुंबई में थे। लौटने पर उन्होंने देखा कि घर से महत्वपूर्ण दस्तावेज, आरटीआई फाइलें और 13 गोपनीय सीडी चोरी हो चुकी है। उन्होंने बताया कि 12:37 पर बिजली गुल हुई और उसी समय चोरी को अंजाम दिया गया। चौकीदार छुट्टी पर था। खडसे ने कहा, किसी को पता था कि मेरे बेडरूम में जरूरी कागज है, वही गायब हुए हैं। पुलिस पर भरोसा था, लेकिन यह सुनियोजित चोरी लगती है। खडसे ने जलगांव पुलिस प्रशासन पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि जिले में कानून व्यवस्था चरमरा गई है। हाल ही में केंद्रीय मंत्री रक्षा खडसे के पेट्रोल पंप और पूर्व विधायक साहेबराव पाटिल के बंगले में भी चोरी हो चुकी है। पूर्व मंत्री ने कहा कि सीसीटीवी में चोर 3 बैगों के साथ दिखाई दिए हैं। अब देखना होगा कि पुलिस जांच में इस चोरी का असली मकसद क्या सामने आता है। भीमराव कोचुरे, ग्लोबल इंडिया टीव्ही, जलगांव। सीसीटीव्ही मध्ये त्यांच्याकडे मोठ्या 3 बॅग आहेत असं दिसत आहे। वास्तविक हे मला जे मिळालं चांदी सोन्याचं साहित्य हे मला स्वराज्य कार्यकर्त्यांनी भेटीनिमित्त दिलेलं साहित्य आहे। ते एका बॅग मध्ये लहानशा बॅग मध्ये सुद्धा बसू शकलेलं असतं। पण मला हे आश्चर्य वाटतं की या 3 बॅगांमध्ये त्याने घरातलं नेलं काय। कागदपत्रांशिवाय त्या घरातलं दुसरं काही गेलेलं दिसत नाहीये। बाकीच्या सगळ्या वस्तू जशाच्या तशाच दिसत आहेत। फक्त इथून कागदपत्र सीडी वगैरे जे आहेत त्या गायब आहेत आणि त्याही निम्मे सीडी कागदपत्र आताही जवळपास 400-450 झेरॉक्स कॉपी आता शिल्लक आहे आणि बाकीच्या ज्या काही 2-2.5 हजाराच्या वर कागदपत्र होते ते चोरी गेलेले दिसत आहे। आता एकंदरीत हेतू काय होता याबद्दल मला शंका आहे। एक शेवटचा प्रश्न आहे, ज्या पद्धतीने नियोजनबद्ध ही चोरी झाली, पथदिवा बंद झाला, तुमच्या घरातून कागदपत्र आणि सीडी चोरून नेला गेल्या असा तुमचा संशय, तर कुठेतरी कोणाच्या तरी सांगण्यावरून ही चोरी झाली असा तुमचा संशय आहे का? काय वाटतंय नेमकं? मी आज याच्याबद्दल काही भाष्य करणार नाही। मला वाटतं की ते अधिक शहाण आपलं काय म्हणतात की आगाऊपणाचं होईल। पण निश्चित त्याच्या संदर्भामध्ये कोणाचा काही हेतू होतं का, काय होता हे पोलीस तपासामध्ये बाहेर येईल आणि पोलिसांना तपासासाठी जे काही आवश्यक असेल ते सहकार्य आम्ही करू। बघायला गेलं तर गृह खातं जे आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचे गृह खातं ते स्वतः मुख्यमंत्री आणि गृह खात्याचे देखील प्रमुख आहेत। एकंदरीत पोलिसांची कशा पद्धतीने बघता येईल? सत्ताधारी जे मंत्री आमदार आहेत त्यांच्या इथे मोठ्या प्रमाणात ताफा असतो पोलिसांचा, मात्र विरोधक असो या सर्वसामान्य असो यांच्याकडे पोलिसांची कुठेही असं आहे। साधारणपणे महाराष्ट्रातली स्थिती काही वेगळी असू शकेल, पण जिल्ह्यातली स्थिती मी मगाशी सांगितली तशी आहे। कारण याला लेखी पुरावे आहेत माझ्याकडे कागदपत्र आहे। म्हणजे मी वारंवार पोलिसांना याच्या संदर्भामध्ये हे माझे कागदपत्र आहेत आणि मी पोलिसांना लेखी दिलेलं आहे। वर्षभरात त्यांचा 15-16 पत्र मी पोलिसांना दिलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। त्याच्यामध्ये कुठलीही सुधारणा होत नाही, म्हणून मी या निष्कर्षापर्यंत आलो की या जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेला पोलिसच मदत करता की काय असं चित्र आहे। आपल्या गुन्ह्याचा तपास निष्पक्ष होईल असं आपल्याला वाटतं? साधारणतः असं वाटतं की पोलीस याचा तपास करतील, निष्पक्षपणे करतील। कारण आमदार, खासदार, मंत्री यांच्या घरी ज्यावेळेस चोऱ्या होतात तर पोलिसांना असं वाटतं की हा जरा प्रतिष्ठेचा विषय आहे। सर्वसामान्य माणसाच्या घरी चोरी झालं तो वेगळा आणि एखाद्या आमदार VIP कडे चोरी झालं ते वेगळं असं पोलिसांना वाटतं। आणि यामध्ये माझं असं म्हणणं आहे की कुणाकडेही चोरी झाली तरी ते गंभीरच आहे, त्यामुळे पोलिसांनी त्याच दृष्टिकोनातून लक्ष द्यायला पाहिजे जे की VIP कडे देतात। आणि मला माहिती आहे की पोलीस आपल्या या प्रकरणाचा नक्की तपास करून काय हेतू आहे हे शुद्ध करतात। चोर पकडणं यापेक्षा इथे येण्याचा हेतू काय, कागदपत्र नेण्याचा हेतू काय हे आम्हाला समजलं तरी मला त्याच्यातल्या त्यात समाधान होईल।